परंतु हा जगण्याचा संघर्ष मात्र विजयाकडे घेऊन जाण्याचं काम माझ्या आईने केलेलं. जमा मिराजदारांनी ती कथा लिहिली आणि मी त्या कथेचा नायक होतो. विलखण प्रकाशनाच्या लेखक वाचक संवाद या कार्यक्रमात गावाकडचं पोर ते डॉक्टरेटपर्यंतची मजल याबद्दल आपल्या आयुष्याचा जीवनपट डॉक्टर संपत जाधव यांनी सर्वांसमोर उलगडून दाखवला. त्याचा हा भाग आपल्यासाठी. आजचे आपले जे लेखक आहेत डॉक्टर संपत गंगूबाई जाधव यांनी रक्षा मंत्रालयामध्ये नोकरी केली. क्रिकेट पाहणे, साहित्य वाचन आणि लिखाण हा त्यांच्या आवडीचा भाग आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये MA अभ्यासक्रमामध्ये त्यांचं पोतराज हे नाटक लागलेलं आहे. पेटीची जडली बाधा हे लोकनाट्य आहे. घरटं मोडलं हे हुंडाबळीवर आधारित. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाभाऊ साठेंवरती त्यांनी लिहिलेलं आहे, मुक्ता साळवेंवरती लिहिलेलं आहे आणि प्रचंड मोठा असा 3 पृष्ठांचा त्यांचा बायोडेटा आहे. तो बायोडेटा आपल्याला आपल्या सगळ्या कार्यक्रमातून कळणार आहे, तो उलगडत जाणार आहे. आणि व्यासपीठावरती त्यांनी लिहिलेली एवढी पुस्तकं आहेत, ते आपल्याला एक एक पुस्तक दाखवून ते आपण ती प्रश्नोत्तर घेणारच आहोत इथे. बरोबर, तुमच्या आयुष्यात सर लेखन कसं आलं, तुम्ही लिहायला कसं लागलं? मला अपेक्षित असणाराच प्रश्न तुम्ही विचारलात आणि त्या प्रश्नाचं साधं आणि सोपं उत्तर असं आहे की माठात असल्याशिवाय त्याचं पर्क्युलेशन होत नाही आणि ते पर्क्युलेशन होण्यासाठी त्या माठाला किंमत असते आणि ते माठ होते माझे आई वडील. आणि त्या आई वडिलांनी माझे वडील तमाशात सोंगड्या होते आणि आई मात्र अशिक्षित घरचं काम करणारी एक घरेलू स्त्री होती. परंतु मला आश्चर्य वाटतं की शाळेसमोरूनही माझी आई कधी गेलेली नाही. परंतु तिने रोज जात्यावर बसली की तिला उत्स्फूर्त गीतं सुचायची आणि रोज नवीन गीतं असायची आणि तिच्या मांडीवर डोकं टेकून ज्यावेळेला त्या झुल्याचा आनंद घेता घेता ती गाणी ज्यावेळेला मी ऐकायचो त्यावेळेला मी आईला नेहमीच बहिणाबाई म्हणायचो. आणि माझं पुस्तक बोलो कशाचा आता ह्याच्यामध्ये हेच लिहिलेलं आहे. आणि वडील माझे सुंदर हार्मोनियमपट्टू होते. सोंगाडे असल्यामुळं दुःख कधी लोकांना दाखवलंच नाही, ते हृदयात ठेवायचं आणि लोकांना हसवत ठेवणं हा त्या वडिलांचं होतं. आणि आम्ही 12 मुलं आणि आई वडील असं 14 माणसांचं कुटुंब, गावातना घर आणि शिवारातला शेत. परंतु हा जगण्याचा संघर्ष मात्र विजयाकडे घेऊन जाण्याचं काम माझ्या आईने केलेलं आहे आणि तोच भाग घेऊनच मी लिहित गेलो. कारण तिने सांगितलं होतं की बाबा रे, सगळ्या घरात वाद्य आहेत, पेटी आहे, ढोलकी आहे, सगळं आहे, परंतु त्याला कधी हात लावू नकोस. कारण ते जर तू वाजवायला शिकलास तू आवड घटकेचा राजा होशील आणि जन्मभराचा भिकारी होशील. आणि म्हणून तू शिकला पाहिजेस. आणि तो शिक्षणाचा ध्यास आईनी मात्र आईच्या गाडगेबाबांच्या कपड्याला जेवढे ठिगळं नसतील तेवढे आईच्या साडीला ठिगळं असायची. आणि ते ठिगळं लावून मला प्रेरणा देणारी ती आई जगातल्या सगळ्या संतांच्या पेक्षा महान वाटते. कारण तिच्या गर्भातून 9 महिने मला सांभाळलं आणि गर्भातून बाहेर आल्यानंतर त्या चिखलाच्या गोळ्याला तिने आकाराने उकार दिलेला आहे. आणि तीच माझी प्रेरणा आहे लिखाणाची. पहिलं गीत मी लिहिलं जवाहरलाल नेहरूंचं. मृत्यू झालेला होता, देहांत झालेला होता आणि आता घरात सारखेच गुणगुण असायचं, सगळंच असायचं. आणि त्यावेळेला मात्र मी गीत लिहिलं एक रामायण ह्या सुधीर फडकेंचं गीत होतं आणि त्याचं वेगळं मी लिहिलं की माझे मला रामप्रभू भेटला तर त्याच्याऐवजी मी लिहिले की माझे मला चाचा काका भेटवा.
आणि ते माझं पहिलं गीत होतं. आणि त्या गीताचा प्रवाह गंगोत्री सारखा झाला आणि माझ्या साहित्याला 50 वर्षाचा एक गंगेचं विराट रूप मिळालं. आणि आज माझ्या अनेक पुस्तकांना पहिल्या पुस्तकाला पोतराज नाटकाला नानासाहेब गोरेंनी प्रस्तावना लिहिली आणि अनेक अशाच बऱ्याच पुस्तकांना वेगवेगळ्या भव्य दिव्य माणसांनी प्रस्तावना लिहिल्या आणि त्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांच्या समीक्षा आहेत असं मला वाटतं. अयोध्येचा प्रवास या पुस्तकाला पद्मश्री गिरीश प्रभूंनी लिहिली. प्रस्तावना लिहिताना त्यांनी एकच सांगितलं की मला उलट आता वाटतंय की याचे संदर्भ कुठं कुठं मी शोधावेत. खरं तर ती प्रेरणा त्यांचीच होती. आणि अयोध्येचा प्रवास घडत असताना समोर मला वाटतं बाळासाहेब दळवी बसलेले आहेत. आणि बाळासाहेब दळवींनी ते खरं तर आमचे पालक होते अयोध्येच्या प्रवासामध्ये. आणि अयोध्येच्या प्रवासामध्ये परवा हे सगळं करत असताना मी ज्या वेळेला अयोध्येला चाललो होतो रेल्वेनी, त्यावेळेला हा प्रवास माझा अयोध्येचा म्हणजे तुम्ही जर वाचलात तर पुण्यावरून कुठल्या स्टेशनला किती किलोमीटर हे सुद्धा तुम्हाला सांगता येईल. आणि त्या स्टेशनच्या भोवतालचं सगळं ऐतिहासिक सामाजिक स्थित्यांतर मी त्याच्यात नमूद केलेले आहेत. आणि हे नमूद करत असताना अनेक लोकांचा हस्ते परहस्ते मला मदत झाली आणि आज ते पुस्तक बाजारात आहे. तसेच माझा खरं तर चिंतनाचा विषय आहे अण्णाभाऊ साठे. खरं तर आईवडिलांच्या गर्भातून एखाद्या मुलाचा जन्म होतो, परंतु माझा मात्र अण्णाभाऊंच्या लेखणीतून जन्म झालेला आहे. आणि त्या अण्णाभाऊंच्या लेखणीतून एक वास्तव मला असं दिसलं की अण्णाभाऊ हे गाडगेबाबा जसं माणसातला देव शोधतात तसं अण्णाभाऊ माणसातला देव शोधणारा एक विचारवंत होता. समाज परिवर्तनाचा तो एक मानबिंदू होता. आणि म्हणूनच आजही हा मला सन्मान मिळतोय आज इथं बसण्याचा. तो मुकुलजी असतील, राऊत सरांचे बुरके सर असतील आणि पांडे सर असतील, त्या पांडे सरांनी सुद्धा हा जो एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याच्यात मला बसण्याची संधी मिळते. खरं तर तुम्हा सर्वांचंच मी आभार मानतो. आणि जाधव सरांकडे सर, तुम्ही ज्या कथा लिहिता, कविता लिहिता, तुम्ही अण्णाभाऊंवरती कादंबरी दिली, तुम्ही मुक्ता साळवेंवरती दिलं, तर हे बीज एखाद्या कादंबरीचं, एखाद्या कविता संग्रहाचं हे बीज मनामध्ये पडतं कसं आणि त्याला मूर्त रूप कसं येतं, ह्याच्या मधला जो सगळा कालखंड आहे तो तुम्ही आम्हाला जरा सांगा. सर, कथा लिहिताना ती एका पिढीची असते आणि कादंबरी ही वडिलांच्या पासून नातूपर्यंत ती आलेली असते. म्हणजे 3 पिढ्याचा तो एक संगम असतो. आणि ही माझी पहिली कादंबरी होती. ती खरं तर तुम्ही सगळ्यांना कदाचित माहिती बी असेल, हायदोस नावाचं अंक निघत होता. आणि आमचे मित्र त्यांनी सांगितलं की यार तू काय लिहिणार आहेस का, आणि मला ते व्यवसायासाठी कादंबरी पाहिजे. आणि ती कादंबरी लिहिली आणि ती प्रसिद्ध झाली. ती नाव होतं त्याचं प्रभात रोड. आणि प्रभात रोड लिहिल्यानंतर बऱ्याच लोकांचे फोन मला आले की प्रभात रोडला हे सगळं चालतं का, तर जर चालत नसेल तर एव्हिडन्स जर नाही दिला तर आम्ही तुमच्यावर केस करू. पण हे सगळं होत असताना तो म्हणला की ही कादंबरी आहे, इतिहास नाही ना. आणि मग मला थोडासा धीर आला. म्हणलं माझ्या नावातच आहे की संपत, जिथं सुरुवातच नाही तिथं संपत येणं म्हणजे मला खूप वाईट वाटलं. की म्हणलं बाबा ही, आणि त्यावेळेला सांगायचं म्हणजे त्यावेळेचा तो माझ्या कादंबरीचा अंक हा महाराष्ट्रभर त्यावेळेला 25-30 वर्षापूर्वी 25 लाखाला खपलेला होता. ते आहे का पुस्तक? तर तो 25 लाख मिळाले त्याला, पण त्यांनी फक्त मला 250 रुपये दिले होते. म्हणजे प्रकाशकांनी पैसे घेतले.
मालकांनी घेतली. आणि तो धोका इतका होता की परवा आम्ही अयोध्येला चाललो होतो. अयोध्येला जाताना मी ते विसरून गेलो होतो सगळं. आणि हे विसरताना कुणीतरी सांगितलं की हायदोस मध्ये हा लिहित होता. आता मी विसरून गेलो होतो सगळं, कारण माझ्या आता कथेचा आणि कादंबऱ्याचा जो आषाढी विषय आहे तो सामाजिक प्रबोधनाचा आहे, माणसांचा आहे. आणि मग हे सगळं विसरलं असताना सुद्धा त्यांच्या सांगितलं ही कथा त्यांनी लिहिलेली होती, ती कथा त्यांनी लिहिलेली होती. आणि मग बंद पडल्यानंतर ते मासिक बंद पडलं, कारण तो रत्न पारखी नावाचा मित्र होता आणि तो एक्सपायर झाला आणि ते मासिक बंद पडलं. आणि बंद पडल्यानंतर मात्र एक गोळ झाला की त्या ऑफिसवर नारायणपेठ सदाशिव पेठ मधले जवळजवळ 15-20 वृद्ध माणसं तिथे यायची आणि त्याचे अंक आम्हाला द्या म्हणायची. आता तिथं आम्ही गेल्यानंतर म्हणायचं अरे ते मासिक बंद पडलं बाबा. नाही म्हणे आम्हाला ते अंक हवे. तर का हवेत त्यांनी कधी सांगितलंच नाहीये, परंतु त्या मासिकाची अशी ती कथा होती. तर दुसरी कादंबरी लिहिली नातं नावाची. सर कादंबरी लिहिताना प्रसंग असा घडला की माझे वडील सोंगाड्याचं असल्यामुळं आम्ही एकत्र जेवायला बसलो की जशी काय कृष्णाचे त्या ह्याचीच पंगत असायची सवंगाड्यांची, कारण 10 आणि 2 12 माणसं असायची. आणि त्या 12 माणसांच्या जेवणामध्ये वडील सारखंच, आता माझी बहीण रंजना ती ताट्यावरून उडी मारून जायची नेहमी. तिला कळत नव्हतं की जेवायला बसल्यात कसं काय करायचं. त्यांनी ती कधी आपली उड्या मारायची इकडून तिकडं, लहान होती. आणि वडील माझे त्यावेळेला म्हणाले काय ते किकवीच्या राम्या घिसाड्याच्या माकाड तरी बरं अशा उड्या मारते ती. आता आम्ही त्यावेळेला लहान. वडिलांना मी आईला पहिलं, कारण वडील भयंकर असे रागिष्ट होते आणि त्याच्यामुळे मी त्यांना कधी विचारत नव्हतो. पण आईला विचारलं, अरे म्हणलं नेमकं काय रे, म्हणलं ते राम्या घिसाड्याचं काय भानगडे. तर म्हणले अरे किकवीच्या बाजारपेठेत त्याचं घर आहे आणि असं आहे. आणि मग मी ज्या वेळेला माझ्या वडिलांना विचारलं की आबा, मी आबा म्हणायचो त्यांना की आबा अहो ते राम्या घिसाडीची थोडी कथा सांगा की मला. आणि मग त्यांनी जे कथानकाचं बीज सांगितलं आणि त्याचं एक्सपांटेशन आणि त्याला रूप आलं ते नाटक कादंबरी. आता ह्या नाटक कादंबरीचं बीज रोजताना मला पात्र फक्त नावं बदलली आणि मात्र त्याचे नायक आणि नायिका माझे आई वडीलच होते जन्मदाते. त्यांची भाषा, त्यांच्या लकबी आणि त्यांचं जगणं आणि मरणं हे सगळं मी त्याच्यात लिहिलेलं आहे. मला त्या मराठी भाषेचं सुद्धा तुम्ही जर पाहिली त्याच्यातली भाषा ग्रामीण आणि प्लस शहरी आहे आणि त्यातलं एक मी पात्र आहे. आणि हे सगळं लिहित असताना मला ती नाटक कादंबरी आजही आपल्या आप्पा बळवंत चौकामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्राभर भरपूर खप झालेला आहे. आपल्या मुकुलजींनी जी माझी पुस्तकं छापली, तुम्हाला सांगायचं की अण्णाभाऊंचा साहित्यरत्न आणि साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या जीवनावरचं जे माझं चरित्रात्मक ग्रंथ आहे त्याच्यात 13,000 प्रती खपलेल्या आहेत. आणि ही किमया मात्र मारणे सरांची आहे. मारणे काही करू शकत. आणि दुसरी गोष्ट की आपल्या अयोध्येचा प्रवास, त्या अयोध्येचा प्रवास छापलं मला बी मिळालं नाही, परंतु त्याच्या 200 प्रती खपल्या बी होत्या. आणि हे सगळं लिहिताना मारणे सरांनी मला कधीही बाबा काय एवढ्या प्रती घेऊन जा, तेवढ्या प्रती घेऊन जा. आणि लोक आम्ही ज्या वेळेला आपल्या फर्ग्युसनला ज्या वेळेला फेस्टिवल भरलं होतं, पुणे पुस्तक महोत्सव, त्यामध्ये त्या पुस्तकाचं प्रकाशनही झालं. आणि त्या खरं तर प्रकाशनाने सुरुवात झाली आणि आजही त्या पुस्तकाची 4-5 प्रकाशनं झालेली आहे. हे सौभाग्य त्या पुस्तकाचं. आणि माझ्या पुस्तकाला मगाशी सांगायचं राहिलं की माझ्या पोतराज नाटकाला नानासाहेब गोरेंनी प्रस्तावना लिहिली. आता नानासाहेब गोरे म्हणजे
हाय कमिशनर ऑफ लंडन. पण आमचे जवळचे संबंध असल्यामुळं आम्ही डायरेक्ट गेलो आणि त्यांना सांगितलं की नाना माझ्या पुस्तकाला तुम्ही प्रस्तावना लिहायची. काय आहे नेमकं? तर म्हणलं नाटक आहे. कारण त्या नाटकाच्या संहितेचं उद्घाटन नानासाहेबांनी केलेलं होतं. प्रमुख पाहुणे नानासाहेब, अध्यक्ष नानासाहेब होते आणि प्रमुख पाहुणे होते यशवंत दत्त. आणि त्याच्यामुळं नानासाहेब म्हटले अरे पण प्रयोगाला तू कधी मला बोलवलंच नाहीस. 27 प्रयोग झाले तुझ्या नाटकाचे, परंतु त्याच्या प्रयोगाला तू मला कधी बोलवलं नाहीस. आणि मग आता त्या नाटकाची जिवंतपणा जर मला लोकांच्या पुढे मांडायचा असेल तर तो प्रयोग पाहिल्यानंतर अधिक प्रभावी मला मांडता आला असता. म्हणले मग उद्या येतो. आता ह्या मोठ्या माणसांचं तुम्ही मगाशी एक वाक्य सांगितलं की माणसं मोठी कशी होतात. तर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे. आणि तिथं गेल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की प्रस्तावना लिहायला मला 15 दिवस लागतील. म्हणजे 15 दिवस म्हणजे काय की माझ्या साहित्यातून माझ्या सगळ्यातून मला वेळ काढून तेवढा वेळ लागेल. नाहीतर लिहिल मी असं एका दिवसात. बघ आता तू आता काय करणार आहेस? तर म्हणलं काय करणार आहे, तुमच्याकडे चाललेलं आहे. हा तो टेबलाचा पाय मोडलाय, तुला बसवता येईल का? कारण ते काम मी आता करतोय ते काम जर मी प्रस्तावना लिहिण्यासाठी जर केलं, वेळ मोडला तर ते माझं ते काम राहील, तुला जमेल का? तर म्हणलं जमेल, पण खेळ ठोकेल म्हणलं फक्त, मला दुसरं काय येणार नाहीये. आणि त्यानुसार ते बघत होते, सगळे लिहित नव्हते, माझ्याकडे बघत होते मी कसे खेळ ठोकतोय. तो टेबल खरं तर नीट होईल का? पण ते काही बोलले नाहीत. आणि मग म्हटले की ठीक आहे उद्या ये, प्रस्तावना देतो. आता त्यावेळेला त्यांच्या दाराच्या एका भिंतीचे काही विटा पडलेल्या होत्या आणि त्याचं ते बांधकाम करत होते. आता ते बांधकाम करत असताना म्हणलं आता बहुतेक आपल्याला दुसरं काम आपल्या गावंड्यात, आता सुताराचं पहिल्या दिवशी झालं, आता दुसऱ्या दिवशी मला वाटतं गावंड्याचं काम करावं लागेल. आणि नानासाहेबांनी सांगितलं त्या 2 विटा बसून घ्यायच्या. तर हे सगळं करत असताना मला सगळ्यात आनंद होत होता की नानासाहेब नावाच्या एका प्रख्यात महान माणसांचा मला सानिध्यात राहता येतंय. आणि मग मात्र सांगितलं की आता तू जेवल्याशिवाय जायचं नाहीस. आता जेवल्याशिवाय जायचं नाही म्हणल्यानंतर त्यांचं ताट आणि माझं ताट शेजारी ठेवलं आणि आम्ही जेवायला बसलो. आता नानासाहेब ध्यानी माझ्यापेक्षा, आणि माझं टोटल कपड्यासहित वजन होतं 46 किलो. त्या 46 किलोचा मी आणि नानासाहेब मात्र 60-70 किलोचे होते. त्यांनी ताटं भरली आणि माझ्याकडे पाहिल्यानंतर म्हणले अजून मिळेल बरं का, तू काय काळजी करू नकोस. तर मग जेवण करता करता त्यांनी सांगितलं की, मग त्यांनी विचारलं की आई काय करते, वडील काय करतात, किती भावंड आहेत, तू काय करतोस, काय, मग तू हे पोतराचंच नाटक का लिहिलंस? तर म्हणलं नानासाहेब पोतराज नाटक लिहिलं याच्यासाठी लिहिलं की ती माझी दुःख आहेत. ती माझी दुःख असल्यामुळं त्या दुःखावर काहीतरी इलाज काढावा म्हणून मी ते नाटक लिहिलेलं आहे. म्हणलं त्या पोतराजांचं विदारक जीवन मी पाहिलं आणि ती खरं तर कुठल्याच धर्मात ते सांगितलं नाही, परंतु धर्म म्हणून त्याची जोपासना केली जाते आणि तेच मला नाहीसं करायचं आहे. पहिला प्रयोग 1983 साली टिळक स्मारक मंदिरात झाला आणि न भूतो न भविष्य त्या कपॅसिटी आहे थिएटरची 900 सीटांची, 910 सीटांची, परंतु 3000 माणसं जमलेली होती. आणि 3000 माणसं जमल्यानंतर मात्र एक प्रकार घडला की टिळक रोड बंद झाला. पोलिसांना काही कळाना मोर्चा कशाचा आलाय म्हणून, आणि सगळेच पोतराज माझ्या विरोधात आलेली होती. आता माझ्या विरोधात आल्यानंतर मला सांगितलं की माझं वजन टोटल 46 किलो आणि 46 किलो प्लस रंग आमचा असला
त्याच्यामुळं आता तरी व्यवस्थित दिसतो, पण त्यावेळेचा तो चेहरा आणि मोहरा पाहिल्यानंतर मला लेखक कुणी म्हणतच नव्हतं. आणि लेखक म्हणत नसल्यामुळं मी शेजारी उभा होतो शिवे देणाऱ्यांच्या पोतराजांच्या पुढे, पण मला कुणी काही बोललंच नाही, कारण मला लेखकच समजत नव्हते ना. बरोबर. आणि मग ते लेखक समजत नसल्यामुळं प्रॉब्लेम असा झाला की आता पोतराजांचे ऍक्शन खरं तर त्यांच्या ह्याच्यात मी करू शकतो, कारण मी नटही आहे. परंतु आता हे बसून बोलण्याचं स्टेज असल्यामुळं सगळ्यात महत्वाचं की त्या पोतराज नाटकाने मला लेखक केलं. आणि आजही MA ला ते पुस्तक अभ्यासक्रमाला आहे पुणे विद्यापीठामध्ये. हा खरं तर हा विषयाला बसलेला आहे, हे डॉक्टर माणिकराव सोनवणे आहेत. ही माणसं त्याची साक्षीदार आहेत. विषय लहान होता, पोतराज नाटक माझं चाललं असताना, आणि माणिकराव सोनवणे त्यांचे सासरे ऍडव्होकेट रामभाऊ कांबळे, ह्या माणसांनी त्यावेळेला त्या पोतराज नाटकाची पत्रकार परिषद घेतली आणि ती महाराष्ट्रभर गाजलेली. आणि त्या महाराष्ट्रात गाजलेल्या नाटकाने हे सगळं आम्ही नाटक केलं. आणि निळूभाऊन मात्र स्वतः पर्सनल तिथं आले आणि सगळ्या समाजवादी तो ग्रुप आमचा. तर त्यावेळेला निळूभाऊंनी सांगितलं की हे नाटक मला काय पात्र मिळेल का त्याच्यामध्ये. आता सगळे त्यांच्या पाया पडायला लागले आणि ते म्हणले तुम्ही पोतराज होऊ नका, पोतराजांचे मालक व्हा आणि ते पोतराजांचं आभरण काढा आणि त्यांना माणसं बनवा. निळूभाऊ म्हणले अरे त्याच्यासाठी तर मला पात्र दे ना पहिलं. तर निळूभाऊंचं एक सांगतो की निळूभाऊ, मी त्यांना सहज म्हणलं की भाऊ मला तुमचं आत्मचरित्र लिहायचं. आता ते हसले. एका कार्यक्रमामध्ये होतो, मी वक्ता होतो आणि भाऊ प्रमुख पाहुणे होते. आणि हसल्यानंतर म्हणलं अरे तुला माझं चरित्र लिहायचं का? आत्मचरित्र मी लिहिणार आहे, परंतु मी जर आत्मचरित्र लिहिलं तर मला वाटतं की लाखो शिव्या मला देतील लोक, आणि माझ्यासारख्या नालायक माणसाचं चरित्र तू नेमकं काय चांगलं लिहिणार आहेस आणि जगापुढं काय मांडणार आहेस. म्हणलं भाऊ नाण्याला दोन बाजू असतात आणि त्या नाण्याला सोडून कधी जातच नाहीत, परंतु तुमच्यातला एक माणूस मी पाहिलेला आहे. त्या माणसाचं वर्णन, त्या दुसऱ्या माणसाचं वर्णन ज्यावेळेला मी करीन त्यावेळेला देवत्वापेक्षा तुम्ही कमी नसणार. कारण स्टेजवरचा खलनायक आणि खाजगीतला निळूभाऊ हा खर तर रामनगरकरांनी लिहिले, तुम्ही वाचलंच असेल की बिहारला दुष्काळ पडलेला होता आणि बिहारला दुष्काळ पडल्यानंतर निळूभाऊ राष्ट्रीय सेवा दलाच्या मार्फत मदत मिळवत होते. धान्याची पोती घरात जमलेली होती, ती बिहारला पाठवायची होती. आणि निळूभाऊ मात्र पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत होते आणि जाता जाता त्यांच्या आईने विचारलं की निळू अरे किलोभर धान्य घेऊ का त्याच्यात. तर हे आम्ही डोळ्यांनी पाहिलंय. रामनगरकर ह्या सगळ्या ग्रुपमध्ये किंवा यशवंत असतील, शरद तळवळकर असतील, ह्या महान माणसांचं त्या कला सानिध्यातून मला परिचय झाला आणि जवळ त्यांच्या घरी जाणं, त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर बसणं आणि उठणं, ह्याच्यामुळं मला त्यांचा परिचय झाला. त्यावेळेला निळूभाऊंनी फक्त असं मागं वळून पाहिलं त्यांच्या स्टाईलमध्ये. म्हणलं आई अगं आज नाही का आपल्या घरात धान्य? तर म्हणले हो ना, सकाळी संपलेलं आहे, संध्याकाळचा स्वयंपाक होणार नाही एवढंच. अगं म्हणले संध्याकाळचा स्वयंपाक नाही झाला, पण बिहारमधली लोक महिन्याला महिने उपाशी मारतात, त्यांच्यापेक्षा आपली आजची रात्र फार मोठी नाही ना. तर या माणसांच्या सानिध्यामध्ये मला राहता आलं. आणि सगळ्यात महत्वाची की तमाशगिराचाच मी मुलगा, मग आमच्या रक्तात जरी आईने मला वाद्यापासून लांब ठेवलं तरी रक्तातला तो DNA माझा संपलेला नव्हता. आणि मी अनेक एकांकिकेमध्ये, अनेक नाटकामध्ये कामं केली. आणि एका अण्णाभाऊंच्या एका कथेवरचं
सह्याद्रीने बनवलेलं लघुपट होता, तो होता स्मशानातलं सोनं. त्या स्मशानातल्या सोन्याचा त्या फिल्म जर तुम्ही पाहिले असेल 42 वेळेला त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे आणि त्यातला ओपनिंगचा रोल मी केलेला आहे. आणि त्या ओपनिंगच्या रोलमध्ये त्याचा नायक होता आजचा महान दिग्दर्शक, लेखक आणि नायक प्रवीण तरडे आणि त्याची मिसेस. पहिला ब्रेक प्रवीणला त्या फिल्म मध्ये मिळालेला आहे. आणि मी तर म्हणतो ना, आज त्या प्रवीणला खरं तर कितीतरी धन्यवाद द्याव्यात, कारण त्यांनी माझं डायलॉग बोलून ते लघुपट केलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर सॉंग अँड ड्रामा नावाची केंद्र सरकारची संस्था, त्याच्यामध्ये माझ्या एका संस्थेचं रजिस्ट्रेशन झालं आणि त्या निमित्ताने मी महाराष्ट्रभर फिरलो. महाराष्ट्रभर फिरत असताना हैदराबाद, गोवा, UP, दिल्ली इथंही आमचे कार्यक्रम झाले. तर एक प्रसंग जाता जाता सांगतो की गोव्याला 3 महिन्याचा मुक्काम होता आमचा आणि 21 लोकांचा ताफा आमच्या बरोबर होता, सगळे कलावंत मंडळी. आणि सापळा मृत्यूचा नावाचं नाटक होतं माझं, मी लिहिलेलं, आणि ते एड्सवरचं होतं. आता एड्सवरचं नाटक तिथं चालू होतं आणि एक दिवस आम्ही सुट्टी होती म्हणून बीचवर गेलो. आता बीचवर गेल्यानंतर, आता गोवा कशासाठी प्रसिद्ध आहे मी सांगण्याची गरज नाही, परंतु मी आजही म्हणजे जाहीर सांगतो की मी मिलिटरी अकाउंटला ऑफिसर होतो, दारू आम्हाला पाण्यासारखी मिळत होती, परंतु आजही मी बिअरला सुद्धा स्पर्श केलेला नाही, कारण माझ्या वडिलांनी शेवटपर्यंत कधीही दारूकडे डुंकू नाही पाहिलेलं नाही. आणि मग तिथं प्रसंग असा घडला की आम्ही बीचवर गेलो सगळ्यांनी. तिथं आता बाटल्या घेऊनच बीचमध्ये शिरायचे पाण्यामध्ये, आणि शिरता शिरता एक नर्तिका मात्र संध्याकाळी परत निघताना सापडलीच नाही. आता मी प्रोड्युसर, मी मालक त्या ग्रुपचा, मला टेन्शन आलं की म्हटलं आता जर ती वाहून गेली असेल किंवा जर मेली तर म्हणलं आपल्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नाही. सगळे म्हणलं बाबा तुम्ही पुढे जा, मी तिला शोधल्याशिवाय येणार नाही. आणि संध्याकाळ झाली, 8 वाजले, 10 वाजल्या आणि बीच थोडा माणसं विरहित झाला. सगळे ट्रक गाड्या निघून गेल्या आणि मी सगळीकडे फिरत होतो. चुकलेल्या लेकराला आईने शोधावं तसं मी तिला शोधत होतो. ती नर्तिका होती, ती महाराष्ट्रातील नामवंत नर्तिका अहिल्या काळे नावाची होती. आणि हे सगळं गर्दी कमी झाली आणि अचानक त्या वाळूत पोपडी झोपलेली कोणीतरी व्यक्ती दिसली आणि जवळ गेलो तर ती अहिल्या काळे होती. कारण गोव्याच्या त्या पेयाने तिला आडवं केलं. आणि याच आहेत. आणि मग मी ज्यावेळेला हे सगळं लिहिलं कविता, तर वगनाट्य लिहिली, एकांकिका लिहिल्या आणि त्याच्यामध्ये भूमिकाही केल्या आणि अनेक मला बक्षिसं मिळाली. आणि ज्यावेळेला ह्या सगळं करत असताना मी बालगीतं सुद्धा लिहिली. युट्यूबला माझा नातू समोर आलेला आहे बघा, हर्षवर्धन, तो चंदन कांबळेने गायलेला अंगाई गीत आज युट्यूबला आहे. तर हा सगळा गीतांचा. आणि एक प्रसंग सांगतो की ऑफिसमध्ये आमच्या ऑफिसचं गॅदरिंग होतं आणि त्या गॅदरिंगला काही गाणी, सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आता मला नेहमी वाटायचं की मी बाहेर एवढा गाजतोय पण माझ्या ऑफिस मधल्या माणसांनी मला कधी ऐकलंच नाही. हा, आणि म्हणून मी काय केलं, चंदू पाटील तुम्ही सगळेच ऐकतात डबल आवाजातला लेडीज, आणि त्याला म्हणलं अरे चंदू माझं एक गीत गाणार आहे. आता गीत गा म्हटल्यानंतर तो म्हणला की त्यांनी नाक डोळेच मोडले, पण म्हणला गाईन. आता मी एक भावगीत लिहिलं होतं आणि ते भावगीत
त्याला मी रोज जायचो सकाळी आणि विचारतो काय कंपोज झालं का बाबा. तो म्हणे झालं ना. रोज 8 दिवस गॅदरिंगचा दिवस उगवला आणि म्हणलं झालं ना कंपोज. नाही ना रे. आता नाही ना म्हटल्यानंतर मला ते त्यांनी गीत गाण्यापेक्षाही लोकांनी ऐकावं ह्याचा जो ध्यास होता त्याच्यावर पाणी फिरलं आणि मला गरगरल्यासारखं झालं. आणि त्याच वेळेला काशीनाथ गायकवाड नावाचा एक आमचा मित्र पोस्टमन होता. त्याला मी सांगितलं की अरे काशीनाथजी असा असा प्रकार घडलेला आहे तर तू ते गीत गाशील का. तर म्हणलं मला शब्द सांगा. आता मी फोनवरून त्याला गीताचे बोल सांगितले आणि तो मार्केट यार्डला आणि माझं ऑफिस गोळीबार मैदानला. तो सायकलवर निघाला आणि येईपर्यंत ते गीत कंपोज झालेलं होतं. आणि ते गीत कंपोज झाल्यानंतर मात्र चंदू पाटलाला माझ्या गीताचं त्यांनी तिथं फुली मारलेली होती की हे गीत नको म्हणून. आता मी ती सगळी पत्रिका आता आमचं थोडंसं तिथं चालायचं कारण आम्ही थोडंसं फटकळत होतो. त्याच्यामुळे चालत होतं. ते कार्यक्रम पत्रिकाच मी माझ्या ताब्यात घेतली आणि मला चंदू याच्यावर तू रिमार्क्स का मारा असं फुली का मारली. नाही नाही तुझं नंतर घेतो ना. म्हणलं पहिलं घ्यायचं म्हणलं. आणि मग नेहमीच्या आवाजात ऐकून ऐकून कंटाळलेली माणसं ज्या वेळेला काशीनाथ गायकवाडांनी पहिलीच हरकत घेतली आणि सगळी माणसं ह्याची आवाज ऐकून बाहेर गेलेली सगळी आत आली आणि त्या गाण्याला वन्स मोर मिळाला. आणि वन्स मोर मिळाल्यानंतर तर मी माझं एक वगनाट्य लिहिलेलं प्रीतीची जडली बाधा. तर त्याच्या गणापासून गवळण आणि लावणी सुद्धा मी लिहिली की लावणीचे शब्द मी फक्त सांगतो आणि पुढच्या प्रश्नाकडे त्या लावणीचे बोल आहेत. ओगाचं होतंय कसं तरी बाई माझ्या स्वप्नात आलंय कुणी. संगमनेरकर मॅडमचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिलेलं आहे. फक्त मी पुस्तकाचं नाव एवढ्यासाठी सांगणार नाही की कधीतरी मला त्यांना इथं बोलवायचंय. आणि एका मुलीने पाहिलेलं जे स्वप्न आहे की एका दुर्गम भागामध्ये राहायचं आणि तिथे अडचणीत सापडलेल्या स्त्रियांना आपल्याला मदत करता आली पाहिजे म्हणून डॉक्टर व्हायचं. ते पुन्हा स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचं. अत्यंत कमी पैशामध्ये प्रॅक्टिस करायची आणि आपल्या तत्वांना असणाऱ्याच मुलाबरोबर लग्न करायचं आणि नंतर लोकांचं आयुष्य बदलवायचं. तर अशाही व्यक्ती आज इथे आलेल्या आहेत. संगमनेरकर मॅडम. आता आपण परत जाधव सरांकडे जाऊया. तरी मगाशी माझ्या प्रश्नाचं एक उत्तर मला असं मिळालं नाही की इथे आमच्या कॉलेजचे काही तरुण विद्यार्थी आलेले आहेत ज्यांना भविष्यामध्ये लेखक व्हायचे. तुम्ही मला नेमकं असं सांगा की बीज पडल्यापासून तो प्रवास कारण शेवटी भाषेचा अभ्यास करावा लागतो, कल्पनाशक्ती वापरावी लागते. काही वेळा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आता नानासाहेबांविषयी तुम्ही जे बोललात ते खरं म्हणजे आजपर्यंत कुठल्याही पत्रकारांनी लिहिलेलं नाही. नानासाहेबांचं वेगळंच दर्शन आज तुम्ही आम्हाला घडवलं. मी नानासाहेबांना पाहिलेलं आहे. निळू फुलेंचं वेगळं दर्शन तुम्ही घडवलं. एकच मिनिटं फक्त मी घेतो मला मोह आवरत नाही म्हणून सांगतो. माझं लग्न निळू फुलेंनी लावलंय हरिनाथांच्या टेरेसवरती. आणि का लावलं तर माझ्या आईला निळू फुले खूप आवडायचे. मी सकाळी 7:30 ते 12:30 कॉलेजमध्ये कामावर होतो आणि दुपारी ठरलं आज लग्न करूया. मग मिसेसला म्हटलं तू जर 5:30 वाजता आली तर आपलं लग्न होईल. ती म्हणाली 5:25 येते मी. तर आपल्या लग्नाला अधिकृतता प्राप्त पाहिजे ना. तर मग म्हटलं की कोणाला बोलवायचं. मग निळू फुले लग्नाला आले. मग माझं लग्न सत्यशोधक पद्धतीने झालं. 100 रुपयामध्ये 25 माणसं जेवढी हरी नरकेंमुळे. आणि आमचं लग्न संपलं आणि आम्हाला दिवाळीची सुट्टी होती. 15 दिवसांनी परत मी कॉलेजात हजर. एकालाही कळलं नाही की माझं लग्न झालेलं आहे कारण मी घोड्यावर बसलेलो नव्हतो. कारण घोड्यावर बसलेला तो घोडा गाढव करतो. लग्नापूर्वी तो म्हणतो काय कामाले, लग्न झाल्यावर म्हणतो काय दमाले आणि 1 महिन्याने म्हणतो मी तुझा हमाल आहे. तर निळू फुले काही न करता माझ्या लग्नाला हजर राहिले होते. हा माझ्या आयुष्यातला निळू फुलेंच्या बद्दलचा. त्यामुळे त्या वरंदा घाटाच्या अलीकडे ना एक फोटो लावलेला होता निळू फुलेंचा आणि भला माणूस मोठा माणूस. हे तेव्हाच कळतं माणसं उगाच कोणाचे फोटो लावत नाहीत. तर निळू फुलेंनी वेळ आली तेव्हा त्यांनी सत्यशोधकाचा पुरस्कार केला आणि कृतीशील समाज सुधारक. बोलणारे खूप असतात पण कृतीतून त्यांनी ते दाखवून दिले. त्यामुळे आज त्या सगळ्या जुन्या आठवणी जागा झाल्या आणि माझ्या मनातल्या त्या मधाच्या पोळ्याला जणू काही तुम्ही धक्का दिला. लक्ष आठवणींचे आमच्याही मनामध्ये पक्षी आज जागे झाले. हे सगळे लेखक चांगले वक्ते असतात. प्रत्येक लेखक खूप छान पद्धतीत बोलत असतो. एक छान गोष्ट कळलेली नाही तर नॉर्मली लोक लिहित असतात, बोलायची संधी मिळत नाही त्यांना. पण आजच्या दोन्ही वक्त्यांचं म्हणजे लेखकांचं वैशिष्ट्य असं खरं म्हणजे एक त्याचीच मुलाखत घ्यायला पाहिजे एवढा खजिना या दोघांकडे आहे. बरोबर आहे ना माझं मत?
म्हणजे हे डाव्या विचारांचे पाईक आहेत आणि हे माझ्या उजवीकडे बसलेले आहेत आणि मध्ये मात्र मी आहे. तर मला अगम्य ते तारतम्य असं मला सांभाळावं लागतं, दोन्ही बाजू सांभाळायच्या. आणि तुमचा मारण्यांकडे जरा जास्त वशिला आहे, तर त्यामुळे आता मी तुमच्याकडे बसतो. तर ते जे बीज पडताना, तर अण्णाभाऊंवरती तुम्ही लिहिलं, तर तुमचं जे पुस्तक आहे ना, तर त्याचं जे मुखपृष्ठ आहे त्याच्यावरती फकीराचा प्रभाव आहे असं माझ्या लगेच लक्षात आलं. तर कविता संग्रह लिहिणं ही खरं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट असते. एक वेळ कादंबरी लिहिणं कदाचित सोपं असू शकेल, मी लिहिलेली नाही. तर ते बीज पडणं आणि ते पुन्हा, कारण कविता कसं होतं, तुम्ही लिहून मोकळे झाला असं होत नाही, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो, तुम्ही अडून राहता. म्हणजे सुधीर मोगेंनी असं लिहिलंय की सांजे गोकुळीतल्या एका ओळीसाठी ते 6 महिने अडून राहिले होते आणि मग कोल्हापूरवरून येताना त्यांना ती ओळ सुचली. तर तसं कविता संग्रह तुम्ही लिहिल्यानंतर ते बीज पडल्यापासून ते परत येईपर्यंत काय प्रक्रिया असते, किती विचार करावा लागतो. काही गाणी छळतात की पुढची ओळच सुचत नाही, असं काय 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 तुमच्या बाबतीमध्ये झालं असेल तर ते जरा सांगा. सर, बीज रुजण्यासाठी पहिली म्हणजे जमीन लागते. आता ही जमीन जी असते ना, तीच मुळी आचार आणि विचाराचं खत असतं. आणि त्याच्यात पडल्यानंतर मग हवामानातलं चक्र त्याला जन्म देण्यासाठी मदत करतं. आणि सगळ्यात महत्वाचा, कवितेला कथा कादंबरी लिहिण्यापेक्षा तुमचा विचार एका जास्तीत जास्त 10 ओळीमध्ये मांडण्याची ही जी कसरत असते ना, ती कवितेत असते. खर तर अण्णाभाऊंनी माकडीचा माळ लिहिला, परंतु ज्या वेळेला अण्णाभाऊ मुंबईला पोहोचले, तो 3.5 महिन्याचा प्रवास होता. त्या 3.5 महिन्यामध्ये अण्णाभाऊ, आई वडील आणि भावंड हे ज्या ज्या गावामध्ये मुक्काम व्हायचा पायी चालत होते. आणि ज्या वेळेला त्यांनी त्या वाटेवरचा प्रवास ज्या वेळेला त्यांनी भोगला, तेच त्यांच्या साहित्याची बीज होती. एक प्रसंग सांगतो की नाना पाटलांच्या बरोबर एका कार्यक्रमामध्ये भाऊराव पाटील होते. आणि भाऊराव पाटील आणि नाना पाटील एकदा दुपारच्या वेळेला तो कार्यक्रम संपवून जेवायला बसले मळ्यामध्ये. मळ्यामध्ये जेवायला बसल्यानंतर भाऊराव पाटलांनी नाना पाटलांना विचारलं, सरकार, अहो ती काळं पोरग जी आहे ना, ते वातीसारखं सडसडीत वेगळंच पाणी दिसतंय बरं का त्याच्यात. आता हे विचारल्यानंतर नाना पाटलांनी आपलं त्याच्याकडे पाहिलं, तर ते होते अण्णाभाऊ. तर कोणाचं पोर येते? तर म्हणजे वाटेगावच्या मांगाचं पोरग येते. आता वाटेगावच्या मांगाचं पोरग म्हणल्यानंतर भाऊरावांना सगळ्या त्या मातंग समाजाच्या जीवनमानाचं चित्र त्यांच्या समोर उभं राहिलं. आणि मग ते म्हटले की हे पोरग शाळेत जाते का? तर ते म्हणले, कशाची शाळा? फक्त भूक भागवणं हाच आयुष्याचा अर्थ आहे त्यांच्या. बघा, नाना पाटलांनी हे वाक्य बोलल्यानंतर हे मला अण्णाभाऊ भेटले नाहीत, पण त्यांचे बंधू शंकर भाऊ मात्र मला भेटले होते. आणि ते म्हणत होते की भूक भागवणं फक्त आयुष्याचा अर्थ आहे. बघा, बीज कशी रुजतात. ही बीज कशात रुजली असतील? फकीरामध्ये रुजली. जगातली सगळ्यात महान क्रांती जी फक्त भुकेसाठी केली, तो म्हणजे फकीरा आहे. आणि तो म्हणजे फकीरा आहे. फकीरांनी त्यावेळेला कोठारं लुटली आणि गावातल्या प्रत्येक घरात ते धान्य पोहोचवलं. ती फक्त भुकेची क्रांती होती.
मी तर अनेक व्याख्यानातून सांगितलेलं आहे की शेक्सपियर जगातला महान नाटककार, विचारवंत आणि इंग्लंड मधली जी त्यांची राष्ट्रीय बँक आहे त्याच्यापेक्षाही मौल्यवान बँक म्हणजे शेक्सपियर आहे. परंतु अगदी अभ्यास पूर्ण सांगतोय मी, कारण मी 1974 साली पदवीधर झालो, 76 ला नोकरी लागलो आणि 2010 मी रिटायर्ड झालो. आज 16वं वर्ष हे तर खरं तर धोक्याचं आहे आणि तेवढं मला रिटायर होऊन लागलेलं आहे. आणि हे 16व्या वर्षामध्ये मी ज्या वेळेला आज करतो त्यावेळेला मी 23-24 आणि 24-25 ला MA झालो आणि 85% मला मार्क्स मिळाले आणि 2 मार्च 2025 ला मला डॉक्टरेट मिळाली. आणि ती डॉक्टरेट मला डिलीट मिळालेली आहे. अण्णाभाऊंना डिलीट मिळाली आणि मातंग समाजाचा मी दुसरा माणूस आहे की मला डिलीट मिळालेली आहे. आणि त्या डिलीटमुळं खरं तर त्या MA मुळे, डिलीट मुळे नाही पण MA मुळे मला एक संशोधनाची दृष्टी आली. त्यावेळेला फकीरांनी जी भुकेची क्रांती केली, आजही फकीरा वाटेगावला गेल्यानंतर त्याचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला पाहायला तिथं मिळेल, त्याचं अस्तित्व त्याला मिळेल आणि त्याची पुढची पिढी तुम्हाला मिळेल. तर शेक्सपियरच्या नाटकातल्या नायकांची कुठंही अस्तित्व नाही, ते सगळेच काल्पनिक आहे. या जगातला वास्तवाकडे घेऊन जाणारा आणि माणसांना वास्तवाकडे नजर टाकणारा एकच महान साहित्यिक होऊन गेला म्हणजे तो अण्णाभाऊ. आणि मग ज्यावेळेला मी वाटेगावला गेलो आणि मग हे चरित्र लिहिताना मी महाराष्ट्रभर फिरलो, पण 2 ठिकाणी मला जाता आलं नाही. कारण हैदराबादला अण्णाभाऊ गेले असताना एका लायब्ररीमध्ये बसलेले होते आणि तिथं नोंद होती अण्णाभाऊ साठे, तुकाराम भाऊराव साठे अशी नोंद होती. परंतु ती नोंद मात्र मला सापडलेली नाही. मला एक आश्चर्य वाटतं की ज्या अण्णाभाऊंनी एक वाक्य बोललेले आहेत की मला रडणं मान्य नाही, मला लढणं मान्य आहे. आणि आयुष्यामध्ये राऊत सर आणि सर, मी चित्र रंगवत नाही तर चित्र तुमच्या पुढे मांडतोय. मी माझ्या कुटुंबियातला आणि समाजातला, माझ्या तालुक्यातला पहिला ग्रॅज्युएट आहे. लोहियानगर मध्ये राहिलो, त्या लोहियानगर मधला सुद्धा मी पहिला ग्रॅज्युएट आहे. मी मॅट्रिक झालो आणि आईने सांगितलं की तू नोकरी करू नकोस, तू शिकलं पाहिजेस, तू शिकलं पाहिजेस. आणि म्हणून माझी पुण्याला यायची तयारी झाली. आदरणीय मामांचं आगमन इथं झालेलं आहे, तर जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करू. तर साहित्याची बीज कुठं असतात हे तुम्हाला सांगण्यासाठी मी या प्रसंग सांगतो की मी मॅट्रिक साठी गावाकडून पुण्याला आलो. काय शिकायचे हे निश्चित झाले नव्हतं. कुठल्या साईडला जायचं, कुठल्या फॅकल्टीला जायचं निश्चित नव्हतं, कारण आईवडिलांनी मला फक्त पुण्याला पाठवलेलं होतं. आणि मग गावातली मुलं ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील त्याच कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतलं. ते कॉलेज होतं कमलाबाई गरवारे कॉलेज. कॉमर्सला ऍडमिशन घेतलं आणि आमचा अवतार विणलेली पिशवी, त्याच्यावर मोराचं चित्र, शबनम आणि डोक्यावर टोपी आणि पायजामा. आणि बोलायला लागलो की नारायण सदाशिव पेठेमधली मुलं आणि मुली खदखदा हसायची. कारण विचारलं ना तुझं नाव काय,
की आता सहज होतं की माझं नाव संपत जाधव आहे, परंतु त्यावेळेला माझा हेल असायचा, माझं नाव संपत जाधव आहे बरं का. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला सतत पोरं मुद्दाम विचारायची की तू कुठल्या गावचा आहे. माझं गाव भोर तालुक्यात आहे. आणि हे सगळं ऐकत असताना मला कळतच नव्हतं हे लोक का मला विचारतात, का मी बोलतं का करतात. तर त्याच्या अगोदर मी ज्या वेळेला पुण्याला निघालो त्यावेळेला मला 6 बहिणी आणि प्रत्येक बहिणीने काहीतरी द्यायचं ठरवलं. आता एक बहीण गरीब होती, ती म्हटली की बाबा माझ्या गावी चलतो, कारण मॅट्रिकला येईपर्यंत पायात चप्पल नव्हती. तर म्हणले आमच्या गावचा सांबार मुंबईवरून चपल्या चोरून आणतो, त्यातल्या चपल्या तुला मी घेऊन दे. आता हे म्हणल्यानंतर म्हणलं बाबा गेलो. आता त्यांनी पोतं 2-3 पोते आपली अंथरली आणि त्या अंथरल्यानंतर म्हणले कुठली सिलेक्ट कर. आता चपल्याच कधी मी घेतलेल्या नाहीत, घातलेल्या नाहीत. त्याच्यानंतर सुंदर अशा हिलच्या चपल्या लाल रंगाच्या रेबिन मध्ये ती वेलबुट्टी केलेली चप्पल मी सिलेक्ट केली आणि ती पिशवीत ठेवून घातली नाही, घरी आणली आणि कॉलेजला आल्यानंतर पहिल्या दिवशीच घालून आलो. आणि माझ्याकडे सगळं कॉलेज पाहायचं की ती चप्पल का घालून आली. मला शेवटपर्यंत कळलं नाही की बाबा का घालून आली. तर त्यांच्यात कुजबूज व्हायची की ही लेडीज चप्पल का घातली. तर मला तोही फरक कळत नव्हता. ही खरं तर त्या व्यक्तिमत्वाचं आणि साहित्याची मूल्य त्याच्यात. क्या बात आहे. वा. आणि हे जगणं म्हणजे साहित्याच्या अक्षरात पेरलेलं ते योगदान आहे. बरोबर. आणि मग ते चपलीचं झालं आणि नेमका सुदैवाने माझे मास्तर होते दमा मिराजदार. मला पाहिल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी मला बोलवलं, कुठं राहतोस. मग लोहियानगर झोपडपट्टीत राहतो. आणि त्यांनी जवळ घेतलं आणि सांगितलं की झोपडपट्टीत ही मुलं आता शिकायला लागलेत, मला खूप आनंद होतो. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की काय अडचण आली तर मला सांग. आणि पहिली कथा माझ्यावर लिहिली, गावाकडचं पोर. आता ही कथा लिहिल्यानंतर एकदा वर्गातच त्यांनी ती कथा वाचून दाखवली. आता हेल काढून आता दमा मिराजदार म्हणजे काय, त्यांच्या शब्दावर म्हणजे साहित्यिक तर होतेच, विनोद. आणि विनोदाचं म्हणजे दुःखाची पखरण करणारा तो विनोद म्हणजेच माणसाचा आयुष्य जगण्याचं. आणि मग त्या दमा मिराजदारांनी ती कथा लिहिली आणि मी त्या कथेचा नायक होतो. आणि माझ्या नाटकाला दमा मिराजदार, पोतराज नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला दमा मिराजदार आले होते. आणि दमा मिराजदार आल्यानंतर माझ्या आई वडिलांची ओळख मी करून दिली. आई वडिलांची ओळख करून दिली आणि म्हणलं हे माझे मास्तर आहे. कारण सर म्हणलं असतं, प्राध्यापक म्हणलं असतं कदाचित त्यांना कळलं नसतं. आणि हे सगळं सांगत असताना वडील म्हणले की आमच्या पोरावर बरं केलं तुम्ही लक्ष दिलं म्हणून ते लिहायला. आणि हे सगळं करत असताना आयुष्याचा प्रपंच साहित्याचा मांडताना मी पुस्तकं फार कमी वाचली, परंतु माणसं वाचण्याचं काम मोलाचं. मगाचा प्रसंग तुम्हाला सांगायचा की भाऊराव पाटील म्हणत होते नाना पाटलांना की त्या पोराला माझ्या शाळेत पाठवून द्या. आता नाना पाटील, पत्री सरकार, त्यांना देशाचा कारभार बघायचा होता आणि हे सगळं बघत असताना ते विसरून गेले. आणि भाऊराव पाटलांनी मात्र बैलगाडी संपली आणि वाटेगावला आले.
अण्णाभाऊंना शोधता शोधता ते मांगावड्यात आले आणि कळलं की अण्णाभाऊ मुंबईला गेलेले आहेत. राव सर, जो माणूस शाळेत फक्त गेला आणि परत आला, तो माणूस जगातला महान साहित्यिक होतो. आणि जर सुदैवाने अण्णाभाऊ जास्त शिकले असते आपल्यासारखे, तर ते नेमके कोण झाले असते? हे प्रश्न मला मात्र माझ्या पाठीमागे हिमालयासारखे उभे असतात. खरं. त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचताना एक प्रसंग सांगतो. माझं नाटक कादंबरी एक ऑफिसर वाचत होता, त्यांनी मला पत्र पाठवलं. खरं तर ते पत्र तुम्हाला आज आणून देणार होतो, परंतु नेमकं विसरून आलो. ते म्हणतात की मी रेल्वेतून प्रवास करत होतो आणि ते कादंबरी वाचताना माझ्या डोळ्यातून आसू येत होते. लोक म्हणत होते की बाबा हा माणूस आता पुस्तक वाचून रडायला का लागला? ते त्या पत्रात लिहिलेलं आहे. आणि ते पत्रात लिहिल्यानंतर ते लिहितात की आईवडिलांची मुलांच्याकडून कशी दशा होते हे तुझी लिहिलंच त्या नाटक कादंबरीमध्ये. ते माझंच चित्र माझ्या समोर उभं राहिलं म्हणून मला ते अश्रू आले. बघा, माझी इंटरव्ह्यू नारायणगावला होती. मी त्यावेळेला नोकरीसाठी अर्ज केला होता आणि तिथं माझी इंटरव्ह्यू होती. मी अण्णाभाऊंचं सतू भोसले ते पुस्तकाचं आता नाव मला आठवणार, ते पुस्तक वाचलं. वारण्याचा बाग वाचत असताना एक प्रसंग त्याच्यामध्ये आहे की त्या सतू भोसलेवर जीवापाड प्रेम करणारी ती इंग्रज स्त्री सतू भोसलेला भेटायला निघालेली आहे. आणि तिच्या मनात एक विचार येतो की सतू भेटल्यानंतर मी त्याला काय काय द्यावं. त्याला कपडे घेतलेले असतात, त्याला पैसे द्याव्यात, त्याच्या गळ्यात पडावं, त्याच्यावर प्रेम करावं, सगळं सगळं ती बघत असते. आणि त्याच वेळेला मात्र त्या गाडीला ओलांडून त्याची प्रेत यात्रा चाललेली असते. ती प्रेत यात्रा चालू असताना हाच प्रसंग मी ती कादंबरी वाचताना एसटी महामंडळामध्ये मी प्रवास करत होतो आणि माझ्या डोळ्यातून मात्र पावसाच्या धाराच लागलेल्या होत्या. आणि हा प्रसंग साहित्यच फक्त देऊ शकतो. अण्णाभाऊंनी या साहित्यातून आम्हाला हेच शिकवलं. आणि अण्णाभाऊंच्या मी एका माझा अयोध्येचा प्रवासाच्या लिहिलंय की अण्णाभाऊंच्या विचारांचा मी चष्मा लावून त्या जगाकडे मी आता पाहायला निघालेलो आहे. आणि त्याच चष्म्यातून ते अयोध्येचा प्रवास हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. तर तुम्ही म्हणता तसं आयुष्य हे खरं तर एक महाकाव्य आहे. त्या महाकाव्याला कधी शेवटच नसतो. आणि मला वाटतं की या व्याख्यानाने आम्हाला काय जे काय देतंय, आज उत्स्फूर्त तुम्ही बोलायला परवानगी देताय, उत्स्फूर्तपणे विचार मांडण्याची मला इथं मुभा देत आहे. आणि त्याच्यामुळं हे खरं तर त्या दुःखाचं आज परिमार्जन झाल्यासारखं मला वाटतंय. आणि म्हणून हे व्याख्यान आणि इथं मिळालेली संधी माझ्या दुःखाला फक्त उजळण नाही देत, तर त्या दुःखाचं परिमार्जन होण्याचं मला एक फार मोठी संधी मिळालेली आहे. आणि अशी संधी मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी दिली, त्याच्याबद्दल मी आभारी आहे.